अल्पसंख्यक समाज की एक अहम बैठक आज नंदुरबार के जेके पार्क सभागृह में आयोजित की गई। इस कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष और विधायक इद्रिस भाई नायकवड़ी ने साफ कहा कि जब तक राष्ट्रवादी सत्ता में तब तक अल्पसंख्यकों को डरने की जरूरत नहीं। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि पार्टी किसी एक विचारधारा की गुलाम नहीं है और हमेशा सबको साथ लेकर चलने में विश्वास रखती है। इद्रिस नायकवड़ी ने इस मौके पर अजित पवार द्वारा किए गए कार्यों का जिक्र करते हुए बताया कि मदरसों में सोलर प्लांट लगवाकर बच्चों के लिए गर्म पानी की सुविधा दी गई है और उनका फंड भी बढ़ाया गया है। आगे बढ़ते हुए नायकवड़ी ने कहा कि अजित पवार हमेशा अल्पसंख्यकों के साथ खड़े रहे हैं और उनके हक की लड़ाई लड़ते रहे। बैठक की अध्यक्षता जिलाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे ने की। उन्होंने साफ शब्दों में कहा कि अक्कलकुआ हो या नवापुर, अल्पसंख्यकों को डराने या भड़काने की राजनीति बर्दाश्त नहीं की जाएगी। इस मौके पर यूनुस पठान ने मंच संचालन किया और करीब 300 से अधिक अल्पसंख्यक कार्यकर्ताओं ने इद्रिस नायकवड़ी के हाथों राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सदस्यता ली। नंदुरबार से जावेद शेख की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। आपल्याला एक सांगतो, या महाराष्ट्रात 3 पक्षाचं गव्हर्नमेंट आहे। प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत। महाराष्ट्राचा विकास दृष्टिक्षेपात ठेवून ही युती झालेली आहे। फक्त विकासात्मक विषयासाठी म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत। प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत। ज्या त्या पक्षाला आपले आपले विचार प्रसार करण्याची मुभा दिलेली आहे। आम्ही कुणाला त्यांना रोखलेलं नाही, तेही आम्हाला रोखत नाही। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि पुढेही राहणार आहोत। त्यामुळे हे चालत राहणार। पण याकडे किती लक्ष द्यावं, त्यांचा कॉग्निझन्स किती घ्यावा, ही लोकांनी ठरवण्याची गरज आहे। केवळ सवंग लोकप्रियतेसाठी काही जण जर वाचाळवीर बनले असतील तर त्यांना महत्त्व द्यायचं का, हा सुद्धा विचार करण्याचा विषय आहे। आणि मला वाटतं की अशा लोकांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, कारण या महाराष्ट्रात सगळेजण मिळून जुळून आपसात एक चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात राहतात। त्यामुळे अशा लोकांच्या वक्तव्याला लोकांनी कुठेही दाद दिले तर तुम्हीही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही। त्यामुळे त्यांना महत्त्व देऊ नये असं मला वाटतं। मागच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरात मदरशातील शिक्षण घेतलं जातं, त्यावर सूचना उपस्थित केल्या गेल्या। अल्पसंख्याकांचे आज आपण काय बघतात? आपल्याला एक सांगतो की विशिष्ट म्हणजे एक अल्पसंख्याक समाजाला हे काहीतरी चुकीचं समाज आहे, त्यांची विचारधारा चुकीची आहे असं इतर समाजांना दाखवण्याचं काम काही जण जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर करतात। आणि त्यासाठी म्हणजे या समाजाला बदनाम करायचं, तर या समाजाचं काय, तर मद्रसे हा एक टार्गेट। मद्रशामध्ये गैरकृत्य चालतं, हे चालतं, ते चालतं, अतिरेकी तयार होतात। हे भंगपबाजी आणि बोगस आहे। आजपर्यंत एकही मद्रशाला तुम्ही सिद्ध करू शकला नाही की तिथं काही देशविरोधी कारवाया चालतात किंवा अतिरेकी कारवाया चालतात किंवा अतिरेकी तयार होतात। फक्त एक आरोप करून एक वातावरण कुलुषित करायचं काम चालू आहे। मद्रसे अत्यंत व्यवस्थितपणानं आपलं काम करतात आणि म्हणून तर अजितदादांनी मद्रशांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका आणि धोरण आखली।